नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील शब्द म्हणूया, म्हणजेच सगळी नामं म्हणूया. पहिल्यांदा आपल्याला पुस्तकामध्ये उकारांत नामं दिलेली आहेत. उकारांत नामानी. त्याच्यामध्ये पहिला भानू हा शब्द दिला आहे. भानू म्हणजेच सूर्य. उकारांतम पुल्लिंगम नाम. उकारांत पुल्लिंगी शब्द आहे. आता भानू म्हणूया आधी. भानुः भानू भानवः प्रथमा. भानुं भानू भानून द्वितीया. भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया. भानवे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी. भानोः भानुभ्यां भानुभ्यः पंचमी. भानोः भान्वोः भानूनां षष्ठी. भानौ भान्वोः भानुषु सप्तमी. हे भानो, हे भानू, हे भानवः संबोधनम. आणि आपल्याला इथे खाली भानुवत अन्य शब्दाः म्हणजे भानूप्रमाणे कोणते शब्द चालतात ते दिलंय. कोणते आहेत? मनु, अणु, विष्णू, साधू, इंदू, पशु, वारू, प्रभू आणि गुरु इत्यादयः हे शब्द भानूप्रमाणे चालतात. आता पुढे आपल्याला उकारांत स्त्रीलिंगी शब्द दिलाय धेनू. धेनू म्हणूया. धेनुः धेनू धेनवः प्रथमा. धेनुं धेनू धेनुः द्वितीया. धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया. धेनवे धेन्वै धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी. धेनोः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी. धेनोः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी. धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी. हे धेनो, हे धेनू, हे धेनवः संबोधनम. आता पुढे दिलाय त्याच्या आधी धेनुवत अन्य शब्दाः. धेनूप्रमाणे कोणते शब्द चालतात तर ते दिलंय तनू, चंचू, रज्जू, हनु इत्यादयः हे शब्द धेनूप्रमाणे चालतात. आता पुढे दिलाय उकारांतम नपुंसकलिंगम नाम मधु. मधु मधुनी मधुनी प्रथमा. मधु मधुनी मधुनी द्वितीया. मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया. मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी. मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी. मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी. मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी. हे मधो किंवा हे मधु, हे मधुनी, हे मधूनी संबोधनम. आता मधुवत अन्य शब्दाः. मधुप्रमाणे कोणते शब्द चालतात? वस्तू, अंबू, जानू, दारू इत्यादयः. आणि उकारांत विशेषणानी दयालू, कृपालू, स्नेहालू, प्रेमालू. तर आता आपण उकारांत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द बघितले. भानू, धेनू आणि मधु. आता पुढे ऋकारांत नामानी. ऋकारांत नामं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे पितृ. ऋकारांतम पुल्लिंगम नाम. ऋकारांत पुल्लिंगी शब्द आहे पितृ. पिता पितरौ पितरः प्रथमा. पितरं पितरौ पितॄन् द्वितीया. पित्रा पितृभ्यां पितृभिः तृतीया. पित्रे पितृभ्यां पितृभ्यः चतुर्थी. पितुः पितृभ्यां पितृभ्यः पंचमी. पितुः पित्रोः पितॄणां षष्ठी. पितरी पित्रोः पितृषु सप्तमी. हे पितर, हे पितः, हे पितरौ, हे पितरः संबोधनम. पुढे दिलाय मातृ. ऋकारांतम स्त्रीलिंगम नाम. ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे मातृ. माता मातरौ मातरः प्रथमा. मातरं मातरौ मातृः द्वितीया. मात्रा मातृभ्यां मातृभिः तृतीया. मात्रे मातृभ्यां मातृभ्यः चतुर्थी. मातुः मातृभ्यां मातृभ्यः पंचमी. मातुः मात्रोः मातॄणां षष्ठी. मातरी मात्रोः मातृषु सप्तमी. हे मातर, हे मातः, हे मातरौ, हे मातरः संबोधनम. आता
व्यंजनांत नामानी म्हणजे ज्याच्या शेवटी व्यंजन आहे अशी नामं. त्यामध्ये तकारांत आणि सकारांत नामं आपल्याला आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा तकारांत नामं आहेत. पहिला मरुत तकारांतम पुल्लिंगम नाम. तकारांत पुल्लिंगी शब्द आहे मरुत. आता मरुत म्हणूया. मरुत मरुतौ मरुतः प्रथमा, मरुतं मरुतौ मरुतः द्वितीया, मरुता मरुद्भ्यां मरुद्भिः तृतीया, मरुते मरुद्भ्यां मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः मरुद्भ्यां मरुद्भ्यः पंचमी, मरुतः मरुतोः मरुतां षष्ठी, मरुती मरुतोः मरुत्सु सप्तमी. हे मरुत, हे मरुद, हे मरुतौ, हे मरुतः संबोधनम. आता खाली दिलंय मरुत इव अन्य शब्दाः. मरुतप्रमाणे कोणते शब्द चालतात तर भूभृत, महीभृत, क्ष्माभृत, दिनकृत, विश्वजित, इंद्रजित इत्यादयः इत्यादी शब्द मरुतप्रमाणे चालतात. आता पुढे सरित तकारांतम स्त्रीलिंगम नाम. तकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे सरित. सरित सरितौ सरितः प्रथमा, सरितं सरितौ सरितः द्वितीया, सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया, सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी, सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी, सरितः सरितोः सरितां षष्ठी, सरिती सरितोः सरित्सु सप्तमी. हे सरित, हे सरित, हे सरितौ, हे सरितः संबोधनम. खाली दिलंय सरित इव अन्य शब्दाः. सरितप्रमाणे कोणते शब्द चालतात तर तडित, योषित, विद्युत इत्यादयः हे शब्द सरितप्रमाणे चालतात. पुढे आहे जगत तकारांतम नपुंसकलिंगम नाम. जगत जगती जगन्ति प्रथमा, जगत जगती जगन्ति द्वितीया, जगता जगद्भ्यां जगद्भिः तृतीया, जगते जगद्भ्यां जगद्भ्यः चतुर्थी, जगतः जगद्भ्यां जगद्भ्यः पंचमी, जगतः जगतोः जगतां षष्ठी, जगती जगतोः जगत्सु सप्तमी. हे जगत, हे जगती, हे जगन्ति संबोधनम. आणि खाली जगत इव अन्यः शब्दः. एक शब्द दिला जगतप्रमाणे चालतो तो वियत. आता तकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी शब्द झालेले आहेत. आता सकारांत शब्द आहेत. त्यामध्ये पहिला आहे चंद्रमस. चंद्रमस सकारांतम पुल्लिंगम नाम. चंद्रमाः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा, चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया, चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया, चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी, चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी, चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी, चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमस्सु सप्तमी. हे चंद्रमः, हे चंद्रमसौ, हे चंद्रमसः संबोधनम. आणि खाली आपल्याला चंद्रमस प्रमाणे चालणारे शब्द दिलेत. चंद्रमस इव अन्य शब्दाः दुर्वासस, वेधस, वनौकस, दिवौकस, नचिकेतस, वाजश्रवस, रजस इत्यादयः हे शब्द चंद्रमस प्रमाणे चालतात. आता अप्सरस सकारांतम स्त्रीलिंगम नाम. सकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे अप्सरस. अप्सराः अप्सरसौ अप्सरसः प्रथमा, अप्सरसम् अप्सरसौ अप्सरसः द्वितीया, अप्सरसा अप्सरोभ्याम् अप्सरोभिः तृतीया, अप्सरसे अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः चतुर्थी, अप्सरसः अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः पंचमी, अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी, अप्सरसी अप्सरसोः अप्सरस्सु सप्तमी. हे अप्सरः, हे अप्सरसौ, हे अप्सरसः संबोधनम. आणि अप्सरस इव अन्यः शब्दः. अप्सरस प्रमाणे चालणारा शब्द आहे उषस. आता पुढे आहे पयस
सकारान्तं नपुंसकलिंगम नाम. सकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे पयस. पयः पयसी पयांसी प्रथमा, पयः पयसी पयांसी द्वितीया, पयसा पयोभ्यां पयोभिः तृतीया, पयसे पयोभ्यां पयोभ्यः चतुर्थी, पयसः पयोभ्यां पयोभ्यः पंचमी, पयसः पयसोः पयसां षष्ठी, पयसी पयसोः पयस्सु पयस्सु सप्तमी. हे पयः हे पयसी हे पयांसी संबोधनम. आणि पयस इव अन्ये शब्दाः पयसप्रमाणे चालणारे शब्द दिलेत. तपस, अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, स्त्रोतस, तमस, मनस, वयस, वासस, सरस, नमस आणि चेतस हे शब्द पयसप्रमाणे चालतात. तर अशा प्रकारे आज आपण 9वीच्या पुस्तकातले सगळे शब्द म्हणजे सगळी नामं म्हटलेली आहेत. तर तुम्हाला हे सगळे शब्द पाठ करायचे आहेत, कारण की संस्कृत व्याकरण येण्यासाठी आपल्याला हे शब्द पाठ असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.